नमस्कार, माझं नाव स्नेहल विनायक दवंग। आज एम्पॉवरने आमच्यासाठी एक बिझनेस मीटिंग अरेंज केली होती। त्यासाठी आम्ही सकाळी 9 वाजता निघालो। 9 वाजता खूप पाऊस होता, ट्रॅफिक होतं। तसंच आम्ही ट्रॅफिक कवर करत आम्ही हॉटेलला पोचलो। अतिथी लेजंड्सला बिझनेस मीटिंग अरेंज केली होती एम्पॉवरने। त्यानंतर कृष्णा भानुसे सरांनी आम्हाला मार्गदर्शन दिले आणि प्रत्येकाला 1-1 मिनिटाचं प्रेझेंटेशन प्रत्येक वर्षाला घरात 4 ते 5 वाढदिवस होतात होतात की नाही? तुमचा वाढदिवस सेलिब्रेट होतो की नाही? त्याला केक कापता, केक देणारे ताई आहेत, केक वाले ताई म्हणूनचा नंबर सेव्ह करून घ्या तुम्ही। थँक्यू दादा। घड्याळात वाजला 1 आणि बाईने केला केक। मी ओळखली जाते केक वाली बाई म्हणून किंवा केक वाली काकी म्हणून। सगळेजण मला स्नेहल केकची काकी म्हणून ओळखतात। माझं नाव स्नेहल विनायक दवंग। तसं मी बाय प्रोफेशन एक टीचर होते आणि ॲज अ टीचर मी माझी हॉबी आणि माझं प्रोफेशन कसं केकच्या बिझनेसमध्ये आणलं ते कोरोनामध्ये मला कळालं। कोरोनामध्ये झालेला माझा बिझनेस सुरू। आता 4 वर्ष झाले। आम्ही 15,000 पासून जास्त केक बनवले आणि आमच्याकडे पाव किलो पासून 10 किलो पर्यंत केक बनवले जातात। माझ्याकडे 25+ व्हरायटी आहेत केकमध्ये आणि आम्ही प्रत्येक केक कस्टमाइज करतो। प्लस 15+ आयटम्स आम्ही वेगळे वेगळे डिझाईन केलेले आहेत आणि प्रत्येकाला आपल्या सेलिब्रेशनमध्ये केक लागतातच। तर सगळ्यांनी माझ्याकडून एकदा केक ऑर्डर करा आणि तुम्ही माझे रिपीट कस्टमर व्हाल याची मी 100% गॅरंटी देते। थँक्यू स्नेहल। मग आमची मीटिंग संपली आणि एक लास्ट फोटो झाला। त्यानंतर मी घरी आले। घरी आल्यानंतर मला 3 ऑर्डर होते। 2 मावा केकच्या ऑर्डर्स होत्या आणि एक केक जाणार होता पुण्याला, एक जाणार होता खोपोलीला आणि तिसरा जो केक होता हा होता मँगो केक आणि त्याला वरती कवर चॉकलेटने केलेलं। थँक्यू।